नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आता माझा मी टाईम करून झालेला आहे आणि आता मी परत अस टाईममध्ये परत आलेली आहे. तर आजकाल मला खूपच खुमखुमी आली आहे दाखवायची की माझ्या आजूबाजूला नसतात आणि मी स्वतःच सगळं काही करत असते आणि मी मेक शुअर करते की मी तुम्हाला परत माझा ट्रायपॉड दाखवू की मीच करते. ते कधी मन्या दिसतात आणि मग मी ते पटकन पडदा सरकवते किंवा कधी त्यांचा आवाज वगैरे येतो. तर तो आवाज त्यांचा नसून माझाच आहे. माझा आवाज कधी असा होतो कारण मी पार्वता माने आहे, तर तुम्ही समजूच शकता. पण मन्या नसतात माझ्या आजूबाजूला, मीच एकटीच शूट करते आणि तुम्हाला फसवण्यासाठी कधी मन्याच्या आवाजात पण बोलते. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट कोणावर आहे हे तर तुम्ही ओळखलंच असेल. तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टवर. वांग द वांगाडी, वांग वांग वांगामी, वांग द वांगाडी, वांग वांग वांगाडी. ग तू नुसतं वांग नाही आहेस, किडकं वांग आहेस, किडकं वांग. काय ते आता कुठून सुरू करावं नुसतं. आता मी सगळ्यात आधी तर आहे ना आजच्या विषयापासून बोलते मंडळी. खरं तर आज शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांची जयंती आहे आज. आणि आजच्या दिवशी स्पेशली ह्या इंटरनॅशनल धुणी भांडीवाल्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला एकही त्यांचा महाराजांचा फोटो नाही मिळाला टाकायला? हां, स्वतःचेच फोटो टाकून तुम्ही मिरवताय. एक काही चंद्रकोर टाकून, चंद्रकोर लावून, टी शर्टवर चंद्रकोर घालून बसली आहे आणि तिला असं वाटतं की माझ्या बेडकासारख्या डोळ्यांमध्ये लोक तर काय डुबूनच जातील आणि काय एकदम माझे कसले डोळे आहेत आणि कसलं काय, असं तिला वेगळंच असं स्वतःबद्दल काहीतरी वाटतं, जे की अगदी फॉल्स, तिला गैरसमज झालेला आहे म्हणू शकतो आपण. आणि दुसरी ही बोंबली, ही तर काय तिथे जुने पुराणे शिळेपाके फोटो टाकते, ढोल ताशे नगाडा पथक त्याचे. अगं बाई, म्हणजे तुम्ही स्वतःची मिरवणूक काढताय का? आज पण तुम्हाला स्वतः, म्हणजे इतक्या सेल्फ ऑब्सेस्ड बायका आहेत त्या, ह्यांना स्वतःच्या पलीकडे काही जगच नाही आहे, स्वतःच्या पलीकडे काही यांच्यासाठी नाहीच आहे. हे कसलं काय? एक दिवस नुसता नट्टापट्टा केलं असं काय? म्हणजे जसं काय कुठे लढायलाच गेल्या की काय केलं? नट्टापट्टा करून अगदी नथ आणि नऊवारी नेसून बाहेर पडलं आणि फोटोशूट केलं. याचा अर्थ तुम्ही मराठमोळ्या होता का? मराठमोळं असणं म्हणजे फक्त चंद्रकोर लावणं आहे का? मराठमोळं असणं म्हणजे फक्त नऊवारी नेसणं आहे का? नाही ना. ते तुमच्या प्रत्येक दिवसाच्या कृतीतनं दिसलं पाहिजे. ते तर फक्त बघूनच कळलं पाहिजे आणि चांगल्या अर्थी मराठमोळं म्हणून तुम्हाला नावाजलं गेलं पाहिजे. नाही तर फितूर तर आपल्या ह्याच्यात पण भरलेले आहेत. बघितलं ना मूव्ही, तो इतिहास आहे आपला. तर आज मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे, पण तुमची काय थेरं चालली आहेत. आणि ती दुसरी हा दिवाणी, तिच्यावर मी पोस्ट टाकलेली पण डिलीट केलं. म्हटलं जाऊ दे, तेवढी लायकीच नाही आणि आजच्या दिवशी तर नाहीच नाही. तिला तिच्या सडलेल्या चॅनलचं पडलं नाही तर आपण कशाला बोला, म्हणून मग मी ते डिलीट केलं. पण खरं तर तिने पण काय फोटो टाकलेत ते, तिचं तर म्हणजे काही संबंधच नाही आहे तिचा आणि किल्पाचा. ह्या बोंबलीने तरी म्हटलं तर चला, तिने गेल्या वर्षीचे शिवजयंतीचे फोटो टाकले, पण मुळात स्वतःचा फोटो टाकणं हे चुकीचंच आहे. पण ठीक आहे, चला बाबा, तिने ते शिवजयंतीचे तरी टाकले. पण ह्या दोघींनी काय केलं आहे? ह्यांचा तर काही संबंध नाहीच आहे आजच्या दिवसाशी. उगाचच म्हणजे कशालाही एनकेश करता तुम्ही, कशावरही तुम्ही छापायला बघता. अरे लाज कशी नाही वाटत तुम्हाला? अरे नाही होत आहे तर काय कोणी जबरदस्ती नाही केली? शक्य नसेल नका करू. तू फिरायला गेली आहेस, हा बद्दल म्हणते, तर तुला नाही टाकता आलं किंवा नाही टाकण्यासारखं होतं, तेवढा काही फार स्वतःचा फोटो थोबाड लावू शकतेस तर बाकीचं पण लावू शकली असती. तू महाराजांचा फोटो काढणं कठीण नव्हतं, पण ते करायची इच्छाच नाही ना. मग ॲटलिस्ट काहीच करू नका. ते स्वतःचं कशाला थोबाड दाखवता? ते बघून कंटाळलो आम्ही. आजच्या दिवशी तरी सोडायचं होतं ते. काय म्हणावं या बायकांना. मला तर एकूणच असं वाटतं की म्हणजे हे ज्या प्रकारचे आहेत ना, ही ज्या प्रकारची वृत्ती आहे ना, हे असलेच असतील त्यावेळेचे फितूर. फक्त नावाला पुढे दाखवायचं. पण जेव्हा वेळ येते तेव्हा हे असं, तेव्हा दिसतं काय खरं आणि काय खोटं. मला एक गोष्ट आज अभिमानाने सांगावीशी वाटते की इथे UAE सारख्या देशामध्ये
मुस्लिम कंट्री आहे ही. ह्या कंट्रीमध्ये तुम्हाला हा पिक्चर प्रदर्शित केला गेला आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. लोक येऊन अक्षरशः व्यवस्थितपणे बघतायत. अजिबात काही आगाऊपणा नाही, अजिबात काही अति आपलं उत्साह दाखवणं नाही. आणि इतकंच काय, आपले मराठमोळे लोक तर आहेतच, पण इतर प्रांतीय ते सुद्धा येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम लोक स्वतः मूवी बघायला गर्दी करत आहेत. तेही मूवी बघत आहेत, त्यांचेही डोळे पाणावले जात आहेत. त्यांनाही कुठेतरी मनाला ते वाटत आहे की जे काही झालं ते चुकीचं झालं. आणि अर्थात आता त्या गोष्टीचा दोष आपण आता ह्या पिढीला देऊ शकत नाही. त्यांना हे रिअलायझेशन होतं आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे आणि आता समाज बदललेला आहे. तर हे पाहून खरंच खूप मला आनंद झाला, खूप बरं वाटलं. आणि खरंच मला असं वाटलं की हे कुठेतरी आपले चांगले कर्म किंवा आपल्या महाराजांनी जे काही म्हणजे कितीही काही त्यांच्यावर अत्याचार झाले, आपल्या आई बहिणींवर अत्याचार झाले, पण तरीही आपला धर्म सांभाळून ठेवला, आपल्या धर्माविरुद्ध काही केलं नाही, प्रत्येक वेळेला धर्माला चालूनच राहिले. आणि त्यांनी एक आपण ज्याला म्हणतो की आपली पातळी कधी सोडली नाही. आपल्या आई बहिणीं इतकंच दुसऱ्यांच्या आई बहिणींचाही तितकाच सन्मान ठेवला. आणि त्यामुळे आज आपल्याला हा दिवस बघायला मिळत आहे. आणि इतर धर्मीयही, स्पेशली मुस्लिम धर्मीयही महाराजांचा आदर करतात, तो ह्याचसाठी. पण ॲट द सेम टाईम ह्या आपल्या सो कॉल्ड मराठमोळ्या बायकांचे हे चाळे, हे जे काही चाललं आहे, हे नाटकं बघून आहे ना अक्षरशः म्हणजे यांची कीव करावीशी वाटते. सो एनिवेज माझा थोडासा संताप झालेला या तिघींची नाटकं बघून, म्हणून बोलून गेले सुरुवातीलाच. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. आजचा आपला पॉडकास्ट आहे बोंबलवर. तर बोंबल म्हणे की डिशवॉशर खूप यूजफुल आहे, स्पेशली ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांच्यासाठी, त्यांना बरं पडतं वगैरे. तर मी तुला तेही मान्य करते. चल बाई, तू तर वर्किंग वुमेन वगैरे नाही आहे, तरी तुला इतकी कामं असतात, सगळं मनाच्या आवडीनिवडी जपायच्या असतात. मन्या म्हणाले हे, तर मन्या म्हणाले ते, मन्या म्हणाले आता मला हे खावंसं वाटतंय, तर मी म्हणाले काही हरकत नाही, तुला ते सर्व कोणी कोणास म्हणाले ते खेळायचं असतं, तर मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला नाही वेळ मिळत आणि त्यामुळे तुझ्यासाठी खूप युजफुल आहे. पण तेच मला म्हणायचं आहे की इतकं सगळं असतानासुद्धा जर तू म्हणते हे काम सोपं करतं आणि म्हणजे तू मल्टीटास्किंग करू शकते, एका बाजूला लावून दिला की तू बाकीची कामं आवरू शकते वगैरे, तर मला हेच म्हणायचं आहे की इतका सोयीसुविधा असतानासुद्धा तू सदानकदा कशी थकलेली? हां, एवढे थकलेले तर म्हणजे सगळी स्वतः हाताने घरातली कामं करणाऱ्या बायका पण नसतील, तितकी तू मशीन वापरून पण थकलेली असते. बघावं तेव्हा आपला जेव्हा तू आम्हाला टवटवीत दिसशील ना, तेव्हा आम्ही खरं मानू की बाबा खरंच ह्या जे काही गॅजेट्स आहेत त्या गॅजेटचा तुझ्यावर काहीतरी परिणाम होतोय किंवा तुला ते उपयोगी ठरतायत. नाही तर काय उपयोगी आहे, हे आहे ते आहे, पण चेहऱ्यावर सदानकदा 3-13 वाजलेले. आणि ही काही करायला घेते, कुठली भाजी घेतली की हिचं एकच पद्धत, तेलामध्ये एवढं तळणीचं तेल, इतकं तेल घ्यायचं आणि त्या तेलात लसणीची फोडणी द्यायची आणि म्हणायचं तेलातली भाजी आणि तेलामध्ये अशी खरपूस लसणाची फोडणी, एक नंबर. तुम्ही फक्त इतकंच करा, एक नंबर भाजी होणार. पण तू 2 नंबरची आहे, त्याचं काय करायचं? हां, 2 नंबरवाली 1 नंबरची भाजी दाखवते. 1 नंबर 2 नंबर 1 नंबर. आता त्या सारखी काहीतरी बोगस टायटल द्यायला लागले आणि काय तर म्हणे आम्ही घर घेतलं तर मग आम्हाला ह्या गोष्टी करायला लागणार, आम्ही घर घेणार तर ह्या गोष्टी करायला लागणार. अरे, आणि काय ते कुठला तो महल दाखवला, त्याच्या बाहेर बसली आहे. तुझं आत्ताचं तरी घर असं आहे का? हां, आली मोठी काय दाखवते आणि काय मिरवते. खरंच यार, ह्या लोकांचं मला ना काय समजतच नाही. किती ते लोकांना उल्लू बनवायचं आणि ताटकळत ठेवायचं. आणि लोकांना काय फरक पडतोय? त्यांनी 2 प्रॉपर्टी घेतल्या, 4 प्रॉपर्टी घेतल्या आणि कुठे घेतल्या? तुम्ही तिथे नाही, वेशी बाहेर तुमचं गटार ओलांडलं जात नाही आणि बाहेरच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करतायत. स्वतःच्या ह्याच्यात तरी स्वतःची प्रॉपर्टी आहे का? की बापजाद्याच्या प्रॉपर्टीत राहताय की भाड्याने राहताय? आणि गप्पा मोठ्या काय भाषेवरनं तर तसंच वाटतं विचारणाऱ्यांच्या. आणि त्यात हे ताई दादा
कशावर पण म्हणजे समोरच्याची तेवढी लेवल आहे की नाही आहे. पण ह्यांचं काय, ह्यांना काय फरक पडतो ना, ह्यांना आपला त्याच्यावर तेवढाच टॉपिक मिळतो छापायला, म्हणून काही फेकमफाकी करायची आणि मग एक वाक्य चिपकवून टाकायचं की आमचं काय नक्की नाही आहे, असं पण होऊ शकतं तसं पण होऊ शकतं. म्हणजे काय सेफ प्ले. आणि हिची आई येणार का नाही येणार, अरे तुम्ही तुमच्या आईला तुमच्या घरी तरी कधी आणलंय का की स्वतःच्या आईच्या घरी पडू नये हे विचारणारे. यांना भारी तुम्ही तिकीट काढून देणार आहे का तिचं, का विजा लावून देणार आहे, फालतूचे प्रश्न. आणि अचानक काहीतरी हिला बाबा मी टाईम सुरू झालं हिचं, मध्येच आलं आणि चालली आपली भटकायला. आणि काय ते मी टाईममध्ये काय जाऊन एक कॉफी घेतली, तिथे बसली, ती कॉफी घेऊन ती बसून ते ट्रायपॉड लावेपर्यंतच थकली. तिथेच असं हुफ, एवढं थकायला होतं. तर तुम्ही विचार करा, ही डेली शूट एकटी करत असेल का हिच्या म्हणण्याप्रमाणे, जे ही म्हणते की मी स्वतःच करते आणि माझ्याकडे ग्लिम्बल आणि छोटा ट्रायपॉड आहे, मोठा ट्रायपॉड आहे, हो का, झूम इन झूम आउट पण करतो का, आणि कुठे कुठे काय काय दाखवायचं, बरोबर असा फोकस खाली कुठे मारायचा, वर कधी मारायचा, ते पण बरोबर कळतं का. हां, सगळे पार्ट असे सेट करून ठेवले का, मेमराईज केले AI ने, की मला इतकं माहिती होतं की चेहरा कॅप्चर करतो गिम्बल, पण असले पार्ट्स पण करतो माहिती नाही. सॉलिड आहे, मॅन्युअल गिम्बल आहे का, गिम्बल नाही ग्लिम्बल. आणि प्रत्येक वेळेला कुठलीही गोष्ट घेतली की म्हणायचं हे माझ्यावर छान दिसत होतं. अरे ऑब्व्हियसली ना, माणसाने ट्राय केल्यावरती त्याच्यावरती जर छान वाटत असेल, त्याला छान वाटत असेल, त्याच्यावर छान वाटतं की नाही वाटत हे त्या माणसाने नसतं ठरवायचं, हे दुसऱ्यांनी ठरवायचं असतं. पण ही मॅडम स्वतःचं ठरवते आणि मग माझ्यावर छान दिसत होतं म्हणून मी घेतलं. अरे छान दिसणार म्हणूनच घेणार ना, घाण दिसणारी गोष्ट कशाला कोण घेईल, काय अर्थ आहे का त्या वाक्याला. काही बोलायचं म्हणून बोलायचं. आजकाल तर म्हणजे हिचं व्हिडिओ उगीचच काही दाखवायचं म्हणून दाखवायचं आणि सदान कदा त्या घरातलं सामानच संपलेलं असतं. म्हणजे ही संपेपर्यंत, अगदी शेवटचा क्षणापर्यंत काय करत काय असते. हां, हे संपलं ते संपलं, एक कांदा नाही आहे, एक बटाटा नाही आहे, तांदूळ नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, कधी भूक मारायची. म्हणजे कधी असं अचानक काहीतरी आलं, जसं तू आजकाल BBC न्यूज बनली आहेस ना, सगळं दुनियाभरचं, आपलं तर सोडूनच द्या, पण आपण कुठे कुठे जाऊन आलो आहे, तिथे पण कुठेतरी कुठल्या भलत्या देशात काय घडलं तिकडचं पण न्यूज देत असतेस ना. तसं समजा तुझ्या इथे होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी झालं तर मग काय होणार. असं सामान संपलं असेल तर अगं थोडंसं राखून ठेवत जा, थोडं असलं पाहिजे घरात. चांगलं नसतं असं एकदम काही नाही आहे वालं. आणि तुझं आजचं नाही आहे हे, दरवेळेला अशीच बोलत असते, काय नाही आहे सगळं संपले, काय नाही आहे सगळं संपले. लक्ष्मी तथास्तु म्हणत असते, तशी अन्नपूर्णा पण माता असते माहिती आहे ना, अन्नपूर्णा देवी असते माहिती आहे ना. तेच, नाहीतर बाबा ह्या लोकांना फक्त लक्ष्मीच माहिती आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त कोण काय कसलं काय ते नाही माहिती. स्वतःची मिरवणूक काढतात ते लोक, तशीच वेळ आली तर डॉलर खातील. आणि काय ते भडंग दाखवले, अरे देवा, भडंग आता हे बघायचं राहिलं होतं. म्हणजे हे तर मी चौथी में करते ती भाई, आणि माझी सगळी मंडळी पण चौथी दुसरीपासून करत असतील भडंग बनवायचं. त्याच्यामध्ये एवढं काय, आणि ते काय भांडं होतं, कुकर होता तो, अक्षरशः कुकरसारखं भांडं. नीट ते ढवळण्यासाठी, कम्फर्टेबल वाटण्यासाठी असं पसरड भांडं घ्यायचं असतं, असा गोलाकार टोप घ्यायचा असतो, असा हे कसलं लांबुडकं. आणि त्याच्यात हिचा हात पण नाही जात, खाली पण नाही, हिच्या हाईटच्या एवढं घशापर्यंत आलं होतं ते भांडं. असं त्या हाखासारखी खुजियामा वाटत होती, असं ढवळत होती त्याला. अजिबात तिला ते जमत नव्हतं. पूर्ण हात एखाद्या बाईचं तर दुखायला लागेल असलं भांडं घेतलं होतं. आणि सांगते मी मोठं भांडं घेऊन आले. अरे मोठं काय, ते काय म्हणजे एखाद्याला त्याच्यामध्ये भात वगैरे करायचं आहे, काहीतरी करायचं आहे तर गोष्ट वेगळी आहे. भातासाठी पण ते उपयोगाचं नाही. मला वाटतं ते लिक्विड, तुला असं काहीतरी उसळ बिसळ किंवा आमटी असं करायची असेल तर ठीक आहे, जे लिक्विड इझिली हे होऊ शकतं. पण असं सॉलिड वस्तूंसाठी असं वर खाली करायला ते किती डिफिकल्ट आहे. आणि काय कुठलं भांडी कशाला वापरावी ते पण नाही माहिती. तो ब्रेड आणला, त्या ब्रेडला काय म्हणतात ते पण नाही माहिती. त्याच्यात पण एक नंबर
आमचे मन्या एक नंबर बनवतात, एक नंबर एकदम सेम टू सेम. अरे त्याच्यामध्ये काय आहे आणि एवढं काय, आणि तूप कोण लावतं बाई, म्हणजे कशाला पण काही तुमच्याकडे नाही आहे तर सांगा की आमच्याकडे नाही आहे, बटर नाही आहे. आता आता नाही आहे म्हणायला लाज वाटते, कारण आताच मी सामान भरून आणलं पण आता बटर राहिलं. तर पण तरी पण आम्हाला खायची खुमखुमी आहे, तर म्हणून मग आता मी तूप लावतो आहे. आम्हाला आवडतं म्हणून आम्ही तूप लावतो आहे. काहीतरी फेकायची पण लिमिट असते, आणि कोणी काही तूप बीप लावून काय पण सांगत असते. हिला ना तूपने हिला शेंड्या लावायची सवय झालेली आहे. ही लोकांना ना येडा बनवून पेढा खात असते तूप लावून. काय पण बोलते तूप लावलं ब्रेडला आणि एक नंबर बनवतात, एक नंबर बनवतात. काही गरज नाही आजकाल आहे ना ते कोणी बनवणे. आणि मेल्ट वगैरे करून त्याच्यामध्ये कोण टाकतं? मेल्ट करून नाही टाकत, त्याला थोडंसं असं सेमी सॉफ्ट असं टेक्स्चर असतं जेव्हा बटरचं, तेव्हा त्याच्यामध्ये गार्लिक चॉप करून आणि हर्ब्स वगैरे टाकून ते मिक्स करायचं असतं. आणि आपण जसं स्प्रेड करतो नॉर्मल आपल्या ब्रेडला स्प्रेड लावतो तसंच ते लावून नंतर ते बेक करायचं असतं. आणि काही मेल्ट केलं आणि मग ते मेल्ट केलेलं पाणी लावलं. आणि आजकाल ते एवढी खिटपीट करण्याची गरज पण नाही आहे. अमूलचं बटर येतं, डायरेक्ट गार्लिक बटर. दाखवेन मी तुम्हाला कधी. आपलं माझ्याकडे आहे आता ग्रीन कलरचं पॅकेट आहे, आत्ताच नवीनच लॉन्च झालं आहे. पण ह्यांच्याकडे अजून आलं नसेल ना, श्रीमंत देश आहे बाबा. श्रीमंत देशामध्ये जरा अशा गोष्टी पोचायला वेळ लागतो, श्रीमंतांच्या देशामध्ये. आणि त्याला बगेट म्हणतात. काय ते ब्रेडचं नाही, हा ब्रेड. आणि कशी कापत होती बघितलं त्याला, खरा 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 एकदम जोर लावून. त्याला एकदम शार्पन नाईफ घ्यायचा असतो आणि अँगलमध्ये कापायचं असतं, नाहीतर मग असा मधून स्लिट द्यायचा असतो. जरा बघत जा ग, बघत जा, जरा विचार कर आणि जरा बघून अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवत जा. काहीतरी बनवायचं म्हणून सगळ्याला ही आपली माने आपली लावते, जोर लावते. आपल्या अंगात आहे नाही ते मर्दगडी. आणि ते हॅलोपानोज ते पण कशात कुठले हॅलोपानोज टाकायचं ते पण या बाईला नाही माहिती. म्हणजे जनरली आपण जे अशा डिशेस बनवतो साल्सा वगैरे अशा ह्याच्यामध्ये नॉर्मली आपण पिकल्ड हॅलोपिनोज वापरतो. ही कच्चेच टाकते जनरली कच्च्या हॅलोपिनोजमध्ये. आणि आपले एनी तुम्ही पेपर बेल पेपर ह्याच्या टेस्टमध्ये फार काही फरक नसतो. ते टेस्टी आणि ती एक पंजन टेस्ट जी त्याची असते ती सार टेस्ट ती तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा ते पिकल केले जातात. जेव्हा ते एका व्हिनेगरच्या वॉटरमध्ये किंवा सॉल्ट वॉटरमध्ये तुम्ही डुबवून ठेवता, त्याच्यानंतर त्याला ती टेस्ट येते, ती टेस्ट डेव्हलप होते. आणि ते यूज करायचे असतात. इवन पिझ्झाजमध्ये वगैरे पण ते यूज करतात. हे सगळ्यामध्ये आपले कच्चेच टाकते. आय वंडर हाऊ इट वुड बी टेस्टिंग. कठीण आहे रे, कठीण आहे. आम्हाला मेक्सिकन आवडतं. मेक्सिकन लोक पण म्हणतील भाई ये नाही हमारा क्युझिन नाही आहे भाई, आमच्या नावावर काही काय खपवते. आम्ही पण म्हणतो बाबा हे आमचा पण नाही प्रकार, हे काहीतरी हिचंच आहे धेडगुदुरी क्युझिन. मी पण ठेवला ब्लूपर म्हणून ठेवला. मला पण बोंबलीसारखं प्रूव्ह करायचं आहे की बघा माझ्याकडनं पण ब्लूपर्स होतात आणि मी पण असं कधी कधी काहीतरी चुकीचं बोलते आणि रिटेक घ्यावे लागतात. मेहनत असते मेहनत. असं काय नाही आहे की माझ्या एका गोमध्येच मी असं फडफड बोलू शकते. मला पण किती मेहनत घ्यावी लागते, सोपं काम नाही आहे माझं. ह्याच्यासाठीच तर मुद्दा म्हणून मी ब्लूपर ठेवला. तो ब्लूपर मी ह्याचसाठी ठेवला आहे की तुम्हाला समजावं. समजलं का तुम्हाला मंडळी आता किती मेहनत असते माझी पण. आता एक वाक्य रटवून ठेवलं आहे, एकदम मनाने एकदम पाठांतर करून घेतलेलं आहे. डू यू लाईक इट? मुलींना काय पण खायला दिलं की त्यांना विचारायचं डू यू लाईक इट. आणि बाई डोक्यावर पडली एकदम. काही म्हणजे कुठल्याही न्यूज देत असते. अगं बाई तू तिथे जाऊन आली म्हणून काय झालं की तू काय तिथलं न्यूज चॅनल उघडलं का? आता हवामान खातं तर उघडलंच होतंस, पण आता हे पण तू चालू केलं. आता कुठलं पण इथे भूकंप झाला आणि तिकडे हे झाला, धरणीकंप झाला आणि गेलं ह्याच्यामध्ये पोटात घेतलं आणि असं झालं आणि भिंती पडल्या आणि आकाश आता एक झालं. हे सगळं कशाला तू दुनियावरचं सांगत असते, स्वतःचं सांग ना. त्या दिवशी ते उगाचच काहीतरी तिथे बसली होती पत्रकार पोपटलाल दोघं जण तिथे जर्मनीच्या न्यूज देत बसलेले. चला तो तर तुमचा बाजूचा देश, तरी पण त्याचा पण काही संबंध नसताना पण बडबडत बसलेले, कोणी काही विचारलेलं नसताना पण फालतूचं बकवास ज्ञान देत सुटले होते. आणि आज तर काय कुठलं आणि ग्रीसचं सांगायला बसली की असं झालं आणि तसं झालं आणि काय विषय नाही तर गब्बस ना, सुट्टी घे, मी टाईम घालव तुझा. फालतूमध्ये काहीतरी व्हिडिओ बनवत असते. अच्छा, हिला बहुतेक आपल्या मैत्रिणींना चिडवायचं असेल, पण ते डायरेक्ट कसं चिडवणार ना. म्हणून मग असं काय म्हणतात, मला तुमची काळजी आणि कसं काय तिकडे प्रॉब्लेम झाला त्या प्रॉब्लेमच्या आडून चिडवायचं असं काय. मी तर जाऊन आले, तुमचं तर झालं कॅन्सल, टुक 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 असं ना. शी किती कुत्सित मनाची.
ए बाई, तुला ना स्वतःच्या इथलंच आधी धड काय माहिती नाही, अर्ध्या गोष्टींची माहिती नाही, ती माहिती करून घे. कशाला काय म्हणतात ते आधी शिकून घे, नंतर दुनियेची माहिती द्यायला बस. हां, समजली का? इथे फालतू बकवास बंद कर तुझी. आणि बाबा एकदा त्या भक्तांना दाखवलं बाबा एकदाचं मी कसं चालवता येते मला गाडी, मी कसं चालवते गड्डी. आणि आता मी नवीन गड्डी पण घेणार आहे. मैं निकली और गड्डी लेके और रस्ते पे सड़क में एक मोड़ आया, मैं उत्ते गाड़ी ठोकाया. एक मोड़ आया, मैं उत्ते गाडी ठोक आया. कारण हिचं लक्षच नव्हतं. म्हणजे ते एक साथ सगळ्या मिररमध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं असतं, प्रॉपरली चालवायचं असतं, ते काहीच नाही. हिचं आपलं चप्पड चप्पड व्लॉगिंगच चालू होतं. ते फक्त व्लॉगिंगसाठी चालवण्याची ॲक्टिंग होती. बाकी किती सिरियस घेते आहे, तोंडावर तर जाम फाटलेली दिसत होती. आता बघूया, चांगलंच आहे. पण काय या बायकांचे बाबा. अजून एका मी गाडी घेणार आहे आता, मी लवकरच नवीन गाडी घेणार आहे. घे बाई, 1 घे, 2 घे, 4 घे, आमचं काय जाते. जेव्हा भक्तांना पण तेच तेवढंच बघून समाधान. त्यांना तू घेतलं की त्यांनी घेतलं असं. आपलं घर आता आपण आलो आपल्या घराच्या इथे. आपलेच घराची ही लेन आहे आणि आता हे आपलं समोर घर आहे. आपण आता पोहोचतोच आहोत आपल्या घराजवळ. ते आपलं बोलते ना, असं माझ्या डोक्यात जाते सांगू मंडळी. म्हणजे ही बाई जी एक आपलं साधंसं एक छोटंसं गाव खेड्यातलं घर, हे वडिलांचं घर, वडिलोपार्जित, त्या घराला भावांना देऊ शकत नाही. त्याच्यावरती हिचा जीव अटकलाय, त्याच्यावरून एवढं महाभारत घडलं, ते त्याच्यावरचं हिला सोडवत नाही. आणि इथे ही दुनियाला आपलं म्हणत चालली. अगं बाई, तुला जर इतकंच आहे ना, तू दिलदार आहेस ना, आणि इतकं सगळं आपलं वगैरे असं समजते, सगळ्यांना आपलं समजते, तर मग त्या घरावरचा हक्क सोड पहिले. हां, एवढं जे झालं आहे ना कांड, ते झालंच नसतं ना एवढीच जर तू शाणी असतीस तर. तिथलं तर सुटत नाही आहे आणि ते हे घर आपलं म्हणते. बोलायला काय जात आहे ना, असलियत माहिती आहे सगळ्यांना. नुसती बोलाचीच कढी आणि बोलाची भात. दुसऱ्या कोणाला तरी दाखव, आम्हाला नको सांगूस. वैताग आणला तुझ्या त्या वहिणाने इथे डोक्याला शॉर्ट करून ठेवलाय. बकवास. म्हणजे खरंच यार, तू तर ते फालतूगिरी केली नसतीस ना, तर हे रामायण घडलंच नसतं ना. ती आली असती ना, आम्हाला तिला सहन करावं लागलं असतं. एक बकवास, इतकं हे थर्ड क्लास एक कमी होती लोकांची, तर तिला भरीसभर आणून ठेवलंस. तुलाच कोसणार. तुला सोडलं असतं मी, पण आहे ना त्या भवानीला आणलंच ना. भवानी पण नाही, भवानी चांगलं देवीचं नाव आहे. तिला आणलंच ना त्या टवळीला, म्हणून त्याच्यासाठी तर तुला कधी माफ नाही करणार. मला ना इतकंच सांगायचं आहे की तू ना बाई, तू ते आपलं वगैरे म्हणणं सोड. शोभत नाही तुला. जे तुझे कांड आहेत ना, त्याच्यावरनं तू किती दिलदार आहेस ते सगळ्यांना माहिती आहे. तू आणि तो मन्या, तो तर 1 नंबरचा आहे. 1 नंबर. तू एकटीच आहे, पण मन्याच्या 2 आहेत माहिती आहे ना. हां, तुम्ही पण हो ताईमाई, लक्षात ठेवा. या अक्केला बघा आणि तसंच तुम्ही पण वागा. हां, जैसे को तैसा मिलना चाहिए. आणि आजकालचं नवीन अजून एक खूळ म्हणजे आपण आपल्या मुलींना कसं शिस्त लावतो आणि किती आपण त्यांना छान अपब्रिंगिंग देतोय. आणि किती एका बाईने तर हिला कमेंट केली होती की बापरे, म्हणजे तुझ्याकडनं मला कळलं की मी काय चुकत होती आणि मी माझ्या मुलींना कसं वागवलं पाहिजे आणि ब्ला ब्ला ब्ला. आणि माझी मुलगी म्हणे की तू टीचर उगाचच झाली, तू घरी टीचरसारखंच वागते. टीचर ही ती बाई जी कोणी कमेंट केलेली, ची भाषा बघून तर मला वाटतं की हां बरोबर, झेडपीच्या शाळेतली टीचर असेल. आणि त्या टीचरला हिच्याकडनं शिकण्याची गरज पडली म्हणजे तर बापरे बाप, धन्यच. त्या मुलांचं देव भलं करो. त्या वॉफल्सला पण काहीतरी वेगळंच बोलत होती. वाफल काय, मला ते बोलता पण येत नाही. काहीतरी वेफरसारखंच काहीतरी बोलत होती. आणि काय ते फ्लावर, हे फ्लावर घ्यायचं, ते फ्लावर घ्यायचं. मी म्हटलं कुठलं फ्लावर बाबा, झेंडूचं की गुलाबाचं. नंतर कळलं पिठाला फ्लावर म्हणते ती. तर आपली वेल्ला तरी बरी बाबा, ही उगाचच नाटकं करते. ती वेल्ला तिला बरोबर माहिती आहे, ती म्हणते पिठासारखा वास येतोय. तिला पण कळलं नसेल मम्मी कुठल्या फ्लावरबद्दल बोलते. ती फ्लावर इमॅजिन करत असेल, कारण फ्लावर करत होती ना. म्हणून तिने मराठीतच विचारलं की फ्लावरचा वास नाही येते, पिठासारखा वास येते. तर म्हणते अगं ते पीठच आहे. तेच तर म्हणते फ्लावर आहे फ्लावर. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, मैं फ्लावर फ्लावर थकेला हो साला. आणि त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नीट कान देऊन ऐकलत ना मंडळी,
तर मन्या आता चक्क हिंदीवरून मराठीवर आलाय. आता मराठीत मीटिंग्स करत असतो. आई शपथ, ये क्या हो रहा है भाई, ये क्या है गौड़ बंगाल. 1 नंबर 2 नंबर 2 नंबर 1 नंबर. आणि राहिला प्रश्न ते गरिबांची पिंपल पकडिया असण्याचा, लोक हिला म्हणतात की बाई तू रील बनव आणि तू एकदम पिंपल पकडिया वगैरे दिसते, तर ते लवकरच तुम्हाला बघण्यात येईल. पण ते काही लोक स्वतःहून म्हणत नाही आहे, हे हिने बऱ्याच आधी लोकांच्या डोक्यात घुसवलं होतं. एकदा हीच आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाली होती की मला कॉलेजमध्ये असताना म्हणे मला पिंपल पकडिया म्हणायचे, मी एकदम पिंपल पकडियासारखी दिसते. म्हणून हिला आता लोक ते ऐकून आता हिला चढवत आहेत का, लोक चढवत आहेत की ही स्वतःला कमेंट करते. आता ते वही जानता है, तर ते काय आपल्याला नाही माहिती. वही मतलब मन्या जानता है. मन्या आहे ना सगळं सूत्रधार, तर त्याच्यामुळे मन्याला माहिती असेल. पण आता रीलचं येण्याचं खूप आसार आहेत आणि त्यासाठी ही सगळी खटपट आहे. अचानकच पिंपल पकडिया बाहेर आली आहे. सो वेट अँड वॉच. दॅट्स इट इन द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. वैणा अजून एक पार्ट घेऊन आलेली आहे. सो आता मला पण लवकरच पार्ट आता घेऊन यावं लागेल, कारण एवढं मी असं थांबून ठेवू शकत नाही ना, मग खूप मोठं होतं ते. म्हणून मग आता जसं जसं पार्ट येतील तसं तसं आपलं पण पॉडकास्ट येईल. तर तुम्हाला आवडेल का, तर मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.